गुड मॉर्निंग. तर उठलोय बघा आम्ही आता पेडगाव मध्ये. आम्ही आता एवढं भारी वाटतंय ना भाई, लय भारी वाटतंय. लय भारी वाटतं. हो आहे बघा काय म्हणते. आता लय भारी वाटतंय. दिवस नुसतं मला होती दादा पण उठले आहे. इथे गुन्नू झोपलाय. आंजू मावशी पैड्या, सपना आणि तो तर उघडाच आहे बघा आपला ह्यो. काय काय इथं हा नाही म्हणली. इथं आपली ही झोपली या म्हणू वय चेतना ग, चेतना. इथं वना मावशी. असं आहे बघा. लय भारी वाटते गावी. रात्री वाटलं होतं थंडी वाजेल, पण एवढी काय नाही जाणवली बरं का. का म्हणून घेतलं नाही कांबरुणाचा काय विषय. तुम्हाला हे बघा मोठं घातलं काय कुठे का कसलं भारी वाटतंय बघा. लांब सुद्धा घातलंय चांगलं. आहे का तुम्हाला मावशीचं मंदिर दाखवतो. मंदिर एक चलो चला माझ्या बरोबर. सपना दिसते आता मला, दिसल्यास तुम्हाला मावशीचं मंदिर दाखवतो. भावाने यायचंच आहे ना ग. हे बघा हे मावशीचं मंदिर आहे. वर टेकावर राहते आमची मावशी. तिची फक्त इथे 2-3च घर आहेत. हे दिरांचे, हे तीच आहे बघा. आणि हे मंदिर कोण इकडं बापाला किती वाकाळी कोणी हो बरं असू दे. मी तर रात्री किती. ही मावशीची मांजर आहे बघा. आम्ही आल्यापासून ती घरात चालणार. आता आम्ही कोण नाही म्हणून आली. आता लय हुशार आहे. घातलंय काकाने. हो घातले. ह्या बघा मावशीची हातावर डिझाईन काढलेली आणि तिनं झोपत त्याच्यावर बी छापू ठेवलाय. दोन्ही बी हातावर डिझाईन तयार झाली. एक वर एक फ्री. सेम तुझा प्रकार झाला. ए बाय मी नाही चहा पेत. मी चहा पेत नाही. काय घरात आली होय तू. हो आहे का नाही. मनात म्हणत आजची कुठनं मेंढर आले ती जा लवकर. हा बघा किती सुंदर आहे. म्हणू ए म्हणू म्हणू बघ ना बी झाली. होय ना. काय काकाने घातलं होतं तर मग थोडंसंच आपलं कशा आहे का ते म्हणते ते आमचा टाइम झाला आम्हाला बी सोडा. आली बघा आता मावशीने काढला पडदा त्यांचा. आता बघा कशा पळतील चकार. बघा कशी निघाली फेलर. शाळा सुटली का भरली. सुटली आहे का नाही गाय. हो तेच नाही खायला आले का नाही माघारी. बघा कसं आहे. मावशी खायला घालती पण बाया सारखी. ही बघा आमच्या मावशीचं मंदिर आहे. तुळजाभवानीचं आहे. काका गेलेत पूजा कराय आता. हो तिथं आहे की गोट्यात.
हाय लिहिली तर तरी म्हणले मॅडम म्हणू ए म्हणू बघा हे मॅडम दूध पिऊन आले ते आता अय्यो काका गेले तर आलोय बघा आता आम्ही तर काका शेंगा काढते इळा बांधा ही जी गाय बघा शेंगा काढायला चालले ते बघा काका काढते ते शेवग्याच्या शेंगा इळा बांधल्याशिवाय काका कशी निघायची झपाटा आता तकडे झपाटा गेला अवघड झाले झपाट्याचे आता शेंगा सापडणारच नाही हसते तर आणि काका काका काकी आमचं काका तुमचं बाबा इथं कांदा न्यायचे तर आम्हाला म्हणून मावशी देते कांदा ती आई निवाडते बघा आता कांदा बघा कसलं भारी आहे इथं. कांदा आहे कधी बघ की कांदा आहे माग मला लागेल नाहीतर बसू द्या मावशीलाच ठोका एक कुठे शेव शेंगा शेंगा बघ की तो का आजीच्या हातात ड्रमस्टिक कळल्या का हो नाही नाही आली ती काय तिथंच आहे ती काय हलती वरच कशाची हलती आणि काय बरं ह्या का झूम करून दाखवत ह्या का दिसली का हा बघा मला तर ना दिसलं अरे ती की बाबाचं मुलगा जायचं कामातली हो तर काय ग राहू द्या काका हात दुखायला लागला असतील बाया पहिली पडलेली काय गेलं आता तिकडे काका लय सर कशी गावाकडे झाड एका टाकले अजून एक भेटली बघा हे काय होणार आरामशीर बाद झालं बर काका म्हणते तर तिला काढल्याशिवाय आता काय खेळ झाडच मोडा राहतो मग हा तशी हा ना आता नाही पडली 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 काका पडली तिथंच खाली आली आमच्यात बघा तिथंच खाली आली बुडकत पडली का कुठं पडली गंज काढले नंतर गंज चांगले होय ना काय तो का हो ही बघ किती नाजूक कवळ आहे काय ग बाय त्याचा जन्म वाया आता किती लांबड आहे ते शेंगा बघ की कसल्या भारी आहे त्या शेंगा अहो ह्याच 50 रुपयाला बघ आता पोहे खायला आजीनं पोहे दिलेत नातवासनी करून फाजल पण आम्हाला माहित आहे म्हटलं हे परत 2-3 चम्मच माझं सरा घेतात गुन्नू कसं झालेत पोहे बाय हान हान मी चार बघितलं ना मी हे काय असतं आता खरंच तो बघ असं कर घाम कसा गळतोय किती उड्या मारली फॅन लाव की आली ही फॅन ह्याला फॅन सगळं म्हणा मग जिंकला होय गुन्नू नाही होय. अगं बॉटल मारून ओळखायचं
घडलं त्याला काहीतरी ते जेवणात घेऊ शकत नाही. आलाय गणू. तुला गणू आलाय न्यायला आता स्वप्नाला. अगं माझा पण मोबाईल वाजतोय कुठं तरी ग. कोण आहे बघ रे गणू. त्याला काय देऊ नका. त्याला दूध द्या. आता हे घालेल बघा. तर बसलीस ना निघाली आता बघा. हा चल चल बाळा. अपेक्षा आपल्या कमी करा मग होतंय नीट सगळं. मी कधी घरातून बाहेर येतो. बघा ती मशीन गाड्या म्हणजे हातचा मळता नाजूक घे. मला ताई द्यायला मी येणार तू शेरेवाडीत बाय बाय. पाव वासा तुम्ही ती खोलत नाही ती आमच्यातल्या गाड्या बघा कशा